घरातलं सोनं नाणं विकून घरी राशन भरणारा जसा एखादा दरिद्री कुटुंब प्रमुख असतो तशा पद्धतीने देश चालवणारा हा दरिद्री कुटुंब प्रमुख आहे की तुम्ही आता किती कंपन्या विकल्यात ते महत्त्वाचं नाही आहे. आता लोक मारतात. आता जर आज जास्त लोक मेले तर पुढच्या काळामध्ये मोदी सत्तेच्या स्थानावरती नसतील. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक, आपण बघतोय की आता कोविडची अशी भयानक परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक अत्यंत भयभीत झालेला आहे. आपल्या शहरामध्ये बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर मिळत नाही, औषधी मिळत नाहीत, अशा आपण बातम्या वाचल्या असतील. त्यापासून तडफडून लोक मरत आहेत असं सुद्धा आपण दृश्य बघितलेलं असेल. परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण बघतोय की ज्यांच्याकडं सगळ्या सुविधा आहेत, आमदार, खासदार, नगरसेवक आहेत, अशांनी कुठं मोठ्या प्रमाणामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज होती. परंतु शहरामध्ये असं कुठेही घडताना दिसत नाही. परंतु ज्यांच्याकडं कुठलंही पॉवर नाही, ज्यांच्याकडं आमदारकी नाही, ज्यांच्याकडं खासदारकी नाही, साधं नगरसेवकपदसुद्धा नाही, असे उमेश चव्हाण यांनी मात्र पुणे शहरामध्ये 53 बेडचं कोविड सेंटर उभं करण्याचा मानस केला आणि आज ते पूर्ण झालेलं आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ते लोकार्पण होते. त्यास आज आपल्यासोबत या कोविड सेंटरचे संस्थापक अध्यक्ष उमेशजी चव्हाण आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. उमेशजी, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपण बघतोय की संपूर्ण देशातच कोविडची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. रुग्णाची दगावण्याची संख्यासुद्धा फार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी हे उपक्रम राबवायला पाहिजे, परंतु आपल्याकडे कुठलंही पॉवर नसताना आपण हे सगळं करताय, तुम्हाला कशी प्रेरणा मिळेल? काय म्हणून सुरू करावं असं वाटलं तुम्हाला? एक गोष्ट अशी आहे की राजकारणी आजच्या काळात काही करत नाहीत, यापेक्षा आरोग्य विषयामध्ये आपल्याला 70 वर्ष मागं जावं लागेल. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, लोकशाही निर्माण झाल्यानंतर ज्यांनी सत्ता उपभोगली गेल्या 70 वर्षामध्ये, त्या सर्वांचंही अपयश आहे. आज कुठले तरी महामारी आली, आज कुठली तरी रोगराई निर्माण झाली, म्हणून हा आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढला आहे, आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास वाढला आहे. आरोग्य व्यवस्थेवरचा अविश्वास वाढत चालला आहे. हे अत्यंत चुकीचं चित्र ह्या राज्यकर्त्यांनी निर्माण करून दिले आणि त्याचे फटके आज आपल्या सर्वांना बसत आहेत. मुळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिली 5 वर्ष ही शेती, माती, पाणी, कृषी क्षेत्राला समर्पित केली होती. आजच्या काळामध्ये जर सगळं बंद आहे, सगळे नागरिक घरी आहेत, लॉकडाऊनमुळे प्रत्येक व्यवसाय, उद्योग बंद आहे आणि आपला जीव मुठीत धरून तो जीव वाचवायचा आहे, आपल्याला फक्त जिवंत राहायचं आहे, रोगराईमुळे आपला जीव जाता कामा नये असं आपल्याला वाटतं आहे. त्याच्यामुळे सर्वात आधी मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी आपल्याला सगळंच बंद ठेवायचं आहे, मग इतर गोष्टींवरती पैसा खर्च न करता ही पंचवार्षिक योजना समूळपणे आपण संपूर्णपणे ही आरोग्य क्षेत्राला समर्पित केली पाहिजे. इथे प्रत्येक तालुक्यामध्ये, रुरल भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये सगळीकडे दवाखाने उभे राहिले पाहिजेत. आपल्या स्वतःच्या औषध कंपन्या निर्माण झाल्या पाहिजे. औषध निर्मितीसाठी जो कच्चा माल परदेशातून मागवावा लागतो तो आपल्या देशामध्ये सुरू झाला पाहिजे. शासनाच्या मालकीच्या स्वतःच्या औषध कंपन्यांची निर्मिती झाली पाहिजे. सरकार कुठल्या कंपन्या विकतं आहे त्यापेक्षा माणसाला जगवणाऱ्या कंपन्यांची सुरुवात व्हायला पाहिजे. लोकांनी मागणी रेटा लावून, जोर धरून पूर्ण करून घेतली. तुम्ही आता म्हणालात की सरकारने औषधी कंपन्या निर्माण केल्या पाहिजे, परंतु आपण बघतोय की हे सरकार जे आहे ते सरकारच्या मालकीचे असलेले सगळे कारखाने, कंपन्या विकायला निघाले. तुम्ही म्हणता त्यांनी कशी अपेक्षा कराल तुम्ही त्यांच्याकडे? हे बघा, ज्यावेळी सगळ्यांनी मिळून ह्या सरकारला निवडून दिलेलं आहे त्यावेळी इथं सगळ्या प्रकारची गणितं चुकत गेलेली आहेत. ज्यावेळी आपण बघितलं की राष्ट्रभक्तीच्या नावावर, देशप्रेमाच्या नावाखाली एखादी कुठली गोष्ट जर आपल्या नेत्याच्या हातून चुकत असेल तर तो फक्त विजय प्रस्थापित करतो. तो एक राज्य जिंकतो, दुसरं राज्य जिंकतो आणि मग फक्त त्याचं जिंकणं ही जर त्याची प्रतिमा होऊन बसली असेल तर त्या व्यक्तीला देवत्वाची उपमा मिळते, तितकं मोठं स्थान निर्माण होतं आणि त्याच्या खालोखाल त्याचे भक्त तयार होतात. त्यावेळेला जरी आपण जिंकलो असलो तरी आज आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती का खालावलेली आहे हे प्रश्न विचारणारे लोक निर्माण झालेले नाही आहेत. असतील तर ते मीडियामध्ये कुठे सामोरे गेलेले दिसत नाही आहेत. त्यांचं उंची आणि त्यांचं व्यक्तिमत्व तेवढं विकसित केलेलं दिसत नाही आहे. आणि मग आजच्या काळामध्ये एकीकडे आपण एखादं राज्य जिंकतो, आपण अजिंक्य योद्धा म्हणून आपण ज्यावेळी निर्माण होतो, मात्र दुसरीकडे आपण
कुठल्याच प्रकारची आर्थिक नियोजन करत नाही, आर्थिक व्यवस्था करत नाही. आणि मग हे कुठंतरी समोर यायला लागलेलं आहे आता. मग हा GDPच्या मुद्द्यावरती दिसतंय, विकास दर आपला खाली गेलेला आहे, नोटबंदीच्यामुळे आर्थिक ताण निर्माण झालेला आहे, GSTमुळे झालेला आहे. आणि मग आता देश चालवण्यासाठी काहीतरी व्यवस्था पाहिजे, म्हणून या कंपन्या विकून, घरातलं सोनं नाणं विकून घरी राशन भरणारा जसा एखादा दरिद्री कुटुंब प्रमुख असतो, तशा पद्धतीने देश चालवणारा हा दरिद्री कुटुंब प्रमुख आहे. मात्र त्याच्याकडे आपण घरातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की आता घरामध्ये काही TV, फ्रीज, दागिने, फर्निचर करू नका, पण किमान आमचा जीव वाचवा, किमान आमच्या औषध पाण्याचा खर्च करा. अशा पद्धतीची मागणी माझी त्यांना होते की तुम्ही आता किती कंपन्या विकल्यात ते महत्त्वाचं नाही आहे. आता लोक मारतात, आता 50 कंपन्या विकल्या तरी एक कंपनी तुम्ही औषधांची निर्माण केली पाहिजे, अन्यथा तुम्ही त्या पदावर राहण्याच्या लायक नाही आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोदींनी राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीचे ट्रेंड चालू आहेत. ते ट्रेंड जास्त जोर धरतील पुढच्या काही काळामध्ये. जर आज जास्त लोक मेले तर पुढच्या काळामध्ये मोदी सत्तेच्या स्थानावरती नसतील, हे म्हणावं लागेल. अत्यंत मार्मिक उत्तर दिलं. आणि मोदी म्हणतात की तुम्ही आता जसं कुटुंब प्रमुख असतो आणि सगळं त्यांनी विकायला काढलेलं आहे आणि आता लोक कुटुंबातले सदस्य म्हणतात की आमचा जीव तरी वाचव बाबा. आता अशी परिस्थिती आहे, म्हणून तुम्ही हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने इथे आपण कोविड सेंटर उभं केलेलं आहे. रुग्ण हक्क परिषद ज्यावेळी आम्ही निर्माण केली, गेल्या 4 वर्षामध्ये लोक मला असं म्हणायचं आहे की तुम्ही कसली संघटना काढलीत ही, म्हणजे अशा संघटनेला काही अर्थ आहे का? ज्या लोकांना असं वाटायचं की रुग्ण हक्क परिषद म्हणजे काय, रुग्णांच्या हक्कासाठी लढणारी संघटना, मुळात ही कन्सेप्टच नवीन होती. याच्या आधी आशिया खंडामध्ये, जगाच्या पाठीवर कुठे असेल माहीत नाही, पण किमान आपल्या आशिया खंडामध्ये अशी रुग्णांच्या हक्कासाठी लढणारी संघटना नव्हती. ही पहिली संघटना आहे, ISO मानांकित संघटना आहे. आणि ज्यावेळी आम्ही सांगत होतो की एक दिवस असा येईल की आपल्याला फक्त आरोग्याच्या क्षेत्रावरती काम करावं लागेल. दुर्दैवाने या देशामध्ये कोरोना आला आणि प्रत्येकाला आरोग्याच्या क्षेत्रावर भर द्यावा लागला आणि आरोग्य व्यवस्था ही देशाच्या केंद्रस्थानावर आली. त्यामुळे रुग्णांचे हक्क, रुग्णांचे अधिकार, मिळणारे औषधोपचार, त्यांना मिळणारी ट्रीटमेंट हा विषय आता देशाच्या, जगाच्या केंद्रस्थानावर आलेला आहे. आणि मग असं असताना आम्ही आमचे हक्क, अधिकार मागत असताना इथले खाजगी हॉस्पिटल असतील, इथले चॅरिटीचे हॉस्पिटल असतील, यांच्याकडे आम्ही गेले वर्षभर बोलत होतो की आता फ्री ट्रीटमेंट हा मुद्दा बाजूला राहिलेला आहे, आता ट्रीटमेंट हा मुद्दा महत्त्वाचा आहे. लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आता बेड द्या, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत पण बेड द्या. आताची परिस्थिती अशी आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरोग्य व्यवस्था अत्यंत क्षीण आहे, तुटपुंजी आहे. आत्ताच्या काळामध्ये लोकांना बेड हवं आहे. आणि मग गेले वर्षभर आम्ही रुग्ण हक्क परिषदेने काय केलं, मग इथले जे मोठे हॉस्पिटल असतील त्यांना येन केन प्रकारे अगदी गोड बोलून असेल किंवा कधी कधी गुंडगिरीची भाषा वापरून असेल, दम देऊन असेल, गांधी आंबेडकरांचा संघर्षाचा जो धागा आणि जे सूत्र आहे शिवाजी महाराजांच्या लढ्याचं, ते सगळं आम्ही वापरलं. आणि ते वापरून लोकांना बेड दिले, लोकांना ट्रीटमेंट दिली, लोकांना व्हेंटिलेटर दिले, लोकांना ऑक्सिजन मिळवून दिला. आता अशी परिस्थिती आहे की त्या लोकांनी आमच्यासमोर आता हात जोडले की दादा आता आमच्याकडेच काही शिल्लक राहिलेलं नाही, आमचं सगळं भरलेलं आहे. मग आता सगळं भरलेलं आहे, सगळे बेड संपलेले आहेत, आता कुठल्या हॉस्पिटलमध्ये शिल्लक नाही आहे. मग अशा वेळी आम्ही फोन बंद करायचे, ऑफिस बंद करायचे, भूमिगत राहायचं आणि लोक संकटात असताना तोंड लपवून परदेशात निघून जायचं. अशा पद्धतीचं कार्यकर्ता आम्ही नाही. जर बेड उपलब्ध नसतील तर ते कसे उपलब्ध केले पाहिजेत यावरती विचारविनिमय केला आणि आपणच एखादं हॉस्पिटल सुरू केलं पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन हॉस्पिटल सुरू केलं. मला 2-4 जणांनी विचारलं शिवाजी महाराजांचं नाव का. मी म्हटलं आज जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी सगळी कामं बाजूला ठेवली असती, किल्ले बांधणी बाजूला ठेवली असते आणि हॉस्पिटल बांधायला घेतलं असतं. मग शिवाजी महाराजांचा जर हा विचार आहे की सगळं बाजूला ठेवायचं आणि लोकहिताची भूमिका घ्यायची, मग जी लोकहिताची भूमिका आपण घेतली त्याला शिवाजी महाराजांचं नाव द्यायचं आणि यासाठी हे हॉस्पिटल निर्माण करण्याचा आम्ही घाट घातला आणि ते पूर्ण झालं. आज आपलं 1 मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी त्याचं आपण लोकार्पण करत आहे आणि आपण बघतोय की आता हे फार मोठं काम आहे तुमचं आणि ह्या मोठ्या कामाची आपण संपूर्ण तयारी झालेली आहे. तर आपल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या सुविधा असणार आहेत, कसं पेशंटसाठी किंवा कुठल्या डॉक्टरचा स्टाफ असणार आहे, कसा असणार आहे? आता यामध्ये एक गोष्ट अशी आहे की आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा द्यायला तयार आहोत. तुम्ही बघताय ही सगळी इमारत, हा सगळा परिसर हा अत्यंत सुसज्ज आहे. इथे आंघोळीची व्यवस्था आहे, इथं बाथरूम्सची व्यवस्था आहे, इथे उन्हा पावसापासूनचं संरक्षण आहे. इथं हा पुणे शहरातला भाग आहे, मुळात हाकेच्या अंतरावर सगळ्या गोष्टी आहेत. ही इमारत सुसज्ज आहे.
ही इमारत व्यवस्थित आहे. मग इथे सर्व प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये जे जे करता येईल, इथे फक्त कोविडचे पेशंट येणार, इथं पोटदुखीचा येणार नाही, इथं किडनीचं डायलिसिसचा येणार नाही, इथं कॅन्सरचा पेशंट येणार नाही. हे कोविडचं हॉस्पिटल आहे. इथं फक्त एका रोगापुरते लोक येणार आहेत. आणि मग त्या रोगावरती जर मात करायची असेल तर लागणारे सगळे तंत्रज्ञ आणि लागणारी सगळी यंत्रसामग्री आमच्याकडे आहे. आम्ही ती निर्माण केली, आम्ही ती उभी केली. मग आम्ही एवढं सगळं उभं केल्यानंतर आम्हाला जर इथली स्थानिक प्रशासन आणि पालिका म्हणते की तुम्हाला व्हेंटिलेटरसाठी आम्ही परमिशन देऊ शकत नाही, तर आमची सर्व द्यायची तयारी आहे. आम्हाला पालिकेने मंजुरी द्यावी, आम्ही सगळं द्यायला तयार आहोत. त्यामुळे इथे काय मिळेल, इथं सर्व मिळेल. फक्त पालिकेची व्हेंटिलेटरसाठीची जर ICUसाठीची जर परमिशन आम्हाला मिळाली तर आम्ही मरणाऱ्या माणसालासुद्धा मृत्यूच्या दाड्यातून बाहेर आणू, त्याचा आत्मबळ वाढवू, त्याला विश्वास देऊ. आणि कोरोनाने माणूस मरतो यापेक्षा 97 वर्षांचा वृद्धसुद्धा बरा होतो, 84 वर्षाची आजीबाईसुद्धा बरी होऊन घरी येते, डायलिसिस करणारा माणूससुद्धा कोरोनातून बरा होतो, कॅन्सरचे केमोथेरपीमध्ये जो कॅन्सरशी झुंज देतो तोसुद्धा कोरोनातून बरा होतो. म्हणजे काय, लोकांच्या मनातली भीती बाजूला काढली पाहिजे आणि त्याचबरोबर लोकांना योग्य औषधोपचार दिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या हॉस्पिटलमध्ये लोकांचं आत्मबल वाढेल, मनोबल वाढेल आणि योग्य औषधोपचार केले जातील. सर्व प्रकारची योग्य औषधोपचार एकंदरीतच आपण रुग्ण हक्क परिषदेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला अनेक अडचणी आलेल्या आहेत. परवानगी घेण्यासाठी लोकांनी अडवणूक केलेली आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला लाखो रुपये मागण्यासुद्धा आलेले आहेत. हे सगळ्यावर तुम्ही मात करून आता हे हॉस्पिटल उभं केलेलं आहे. परंतु आपण बघतोय की अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांची अशी मानसिकता झालेली आहे की कोविड सेंटरमध्ये गेले की पैशाची मागणी केली जाते, किती पैसे लागतात की लूट केली जाते, साध्या साध्या गोष्टीला चारपट त्याची किंमत सांगितली जाते. आपण कशा पद्धतीने रुग्णाला हँडल करणार आहात आणि आपल्याकडे कशी सुविधा असणार आहे, काय सांगाल त्याबद्दल? मुळात काय होतं की ज्या गोष्टीची तुटवडा निर्माण होतो, ज्या गोष्टीचा तुटवडा निर्माण होतो त्या ठिकाणी माणसाला व्यवसायाची संधी सापडते. मुळात भारत देश तरी नेमका तसाच आहे. मग आपल्याकडे काय होतं की ज्यावेळी कांदा निघतो तर कांदा साठवला जातो. पूर्णपणे तो कांदा साठवल्यानंतर त्याचा तुटवडा आणि कृत्रिम टंचाई निर्माण केल्यानंतर एक ट्रक मार्केटमध्ये बाहेर काढायचा आणि मग त्याला हा 300 रुपये किलोचा कांदा म्हणायचं आणि हळूहळू सगळे ट्रक बाहेर काढायचे आणि मग 10व्या-15व्या दिवशी कांद्याची किंमत ही मूळ किमतीवर आलेली असते. आता तेच झालेलं आहे. आता इंजेक्शन्स उपलब्ध नाही आहेत, आता डॉक्टर्स उपलब्ध नाही आहेत, आता पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध नाही आहेत, आता औषधं मिळत नाही आहेत, यंत्रसामग्री मिळत नाही आहेत. मग ही जी काही टंचाई निर्माण झालेली आहे किंवा केली गेलेली आहे यामध्ये मला काही बोलायचं नाही आहे. परंतु ह्या कृत्रिम टंचाईच्या माध्यमातून ज्या काही किमती या ठिकाणी लावलेल्या दिसत, मी स्वतः गेली अनेक वर्ष रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून आपल्याला जसं प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असावं लागतं की आपल्याला आपलं टॅक्स बिल किती आलं आहे ते वाचता आलं पाहिजे. लाईट बिलमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे दर लावलेले असतात आणि मग शेवटी खरा आकडा असतो किती आपल्याला वीज बिल भरायचं आहे त्याचा. आपल्याकडे 7/12 नावाचा प्रकार आहे, आपल्याकडे इंडेक्स 2 नावाचा प्रकार आहे. बऱ्याच लोकांना आजही जे सुशिक्षित आहेत, जे डॉक्टर, वकील, इंजिनियर, पदवीधर आहेत, त्यांना हे कागदपत्र अद्याप वाचता येत नाहीत. तसाच एक प्रकारचा कागद आहे, तो म्हणजे हॉस्पिटलचं आलेलं बिल. हे बिल लोकांना समजत नाही, वाचता येत नाही. आम्ही या सगळ्या प्रकारचा बारकाईने अभ्यास केला आहे. नेमकी रुग्णाची लूट कुठे होते ते त्याच्यामध्ये दिसून येतं. ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस वेगळे लावले जातात, नर्सिंगचे चार्जेस वेगळे लावले जातात, डॉक्टर्सचे चार्जेस वेगळे लावले जातात, कन्सल्टंटची चार्जेस वेगळे लावले जातात आणि प्रत्येक प्रकारचे चार्जेस असे वेगळे 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 लावून एकाच वस्तूला 10 वेळा चार्जेस लावून त्याचं कृत्रिमपणे बिल वाढवलं जातं. आणि मूळ जे काही खर्च झालेला असतो तो जर 10 रुपये असेल तर बिल त्याचं 100 रुपये काढलं जातं. आमच्याकडे शासनाने लावून दिलेले निर्बंध, महानगरपालिकेने घालून दिलेले दरांची मर्यादा, आम्ही त्याचं उल्लंघन करणार नाहीच. परंतु जे काय महानगरपालिकेने सांगितलेलं असेल, जिथे तुम्हाला 1 रुपया लागणार आहे तिथं आम्ही 70 पैसेच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्याकडून जर लूट झाली तर तुम्ही आमचा देखील कान पकडायला तयार असलं पाहिजे, आमच्या विरोधातसुद्धा भांडायला तयार असलं पाहिजे. त्यावेळी आम्ही आमच्या चुका कबूल करू. अनपेक्षितपणे माणूस म्हणून एखाद्या वेळी चूक आमच्या कुठल्या स्टाफकडून होऊ शकेल. आमच्याकडे जर चूक निदर्शनास आणली तर आम्ही मनाचा मोठेपणा दाखवून समोरच्या व्यक्तीचे पाय धरून अगदी काही आमच्याकडे 2 रुपये जास्त आले असतील तर परत द्यायची देखील मानसिकता ठेवू. एकंदरीत आपण बघतोय की हे जे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलचं उद्या उद्घाटन होतं आहे आणि आपण बघितलं असेल की ह्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याला कुठल्या सुविधा मिळणार आहेत. आपण बघत असाल की बेड मिळण्यासाठी जी तारांबळ उडलेली आहे, जास्तीचे पैसे घेतले जातात. परंतु या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेला दर
त्यापेक्षाही कमीत कमी घेण्याचं मानस या रुग्णालय परिषदेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलचे संस्थापक उमेशजी चव्हाण यांनी बोलून दाखवलेलं आहे. माझा शेवटचा प्रश्न उमेशजी आपल्याला की आपण हे सगळं उभं केलेलं आहे, तर आता लोकांना तुम्ही काय आवाहन कराल? सगळ्यात महत्त्वाचं तर माझं म्हणणं आहे की सुरुवातीचे जे दिवस असतात आपण कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतरचे, तर त्या काळामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मला काही झालेलं नाही. त्या काळात खरं तर आपल्या फॅमिली फिजिशियनची, डॉक्टरची आपण भेट घेतली पाहिजे, योग्य औषध उपचार केले पाहिजेत. आपल्याकडं नेमकं काय होतं की आपण कुठलं तरी सर्दी, ताप, खोकल्याच्या गोळ्या, औषधं सुरू ठेवतो. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता आपण ते काही सांगतील त्या पद्धतीच्या प्राथमिक उपचारामध्ये, घरगुती उपचारांमध्ये जास्त वेळ अडकून राहतो. आणि ज्यावेळी आपला सी टी स्कॅनचा स्कोअर वाढत जातो आणि ऑक्सिजनची लेवल कमी होत जाते, मग आपली शोध सुरू होतो की आपण आता बेड बघितला पाहिजे, आपण आता व्हेंटिलेटर बघितलं पाहिजे, आता आपण ऑक्सिजन बघितलं पाहिजे, मग रेमडेसिवीरचा शोध घेतला पाहिजे. खरं तर रेमडेसिवीर शासन जे देतं आहे किंवा त्याबद्दलचे औषधांबद्दल जे टास्क फोर्सचे जे काही नियम आहेत, मला त्यामध्ये दुरुस्ती सुचवावीशी वाटते की ज्या काळात खरी गरज आहे की रेमडेसिवीरचा ज्यावेळी असर पडतो, फरक पडतो, तर सुरुवातीलाच ते इंजेक्शन त्या रुग्णापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि शासनाचं धोरण असं आहे की व्हेंटिलेटरवाल्याला पहिलं द्या. आता व्हेंटिलेटरवाल्याला 10 जरी इंजेक्शन्स दिली तरी तो जगणार नाहीच आहे. व्हेंटिलेटरवर जायच्या आधीच ही इंजेक्शन दिली गेली पाहिजेत. हा सगळ्यात आधीचा महत्त्वाचा मुद्दा आहे. नागरिकांना माझं हे आवाहन असेल की तुम्ही पॉझिटिव्ह झाल्यानंतरच या ठिकाणी या. तुम्ही अत्यंत गंभीर झाल्यानंतर, तुमचं सी टी स्कॅनचा स्कोअर वाढल्यानंतर, तुमची ऑक्सिजनची लेवल कमी झाल्यानंतर तुम्ही उपचारांच्या मागे जाण्यापेक्षा तुम्ही कोविड पॉझिटिव्ह आल्यापासूनच योग्य उपचार घेतले पाहिजेत. आणि ते योग्य उपचार आम्ही तुम्हाला या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये देऊ. त्यामुळे तुम्ही निश्शंकपणे, कुठलीही शंका मनात न ठेवता या ठिकाणी या. तुमच्यावर योग्य उपचार होतील आणि मोजक्या 5व्या-6व्या दिवशी तुम्ही घरी निघून जाल, अगदी ठणठणीत होऊन निघून जाल, अशी मला खात्री वाटते. धन्यवाद उमेशजी, आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि आपण एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलच्या या उभारणीमध्ये जे काही तुम्हाला अडचणी आल्या, तुमचे काय अपेक्षा आहे, या सगळ्या लोकांपर्यंत मांडल्या. एवढंच नाही तर आपल्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडनं काही चूक जर झाली तर पुन्हा आम्हाला तुमच्या कान धरण्याची सुद्धा तुम्ही आम्हाला संधी दिलेली, त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं जागृती न्यूजच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जर आपण जागृती न्यूजला प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका.